सायरा. आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी घडणार असतात ना, त्या तशाच घडत असतात. हा आपल्या प्रारब्धाचा नियम आहे. आपल्याला बरेचदा असं वाटतं, हे असं झालं असतं ते असं झालं असतं. हे असं का झालं? जेव्हा आपल्या जीवनात काही चुकीचे प्रसंग घडतात किंवा आपल्या मनाजोगतं घडत नाही, तेव्हा आपल्याला नेहमी वाटतं, हे असं का घडलं असेल? असं का झालं? ह्याचं कारण काय? पण ते गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला कळत नाही, हे असं का झालं माझ्या बाबतीत? त्याची चूक होती म्हणून मी भोगतोय का? पण नाही. बरेचदा तुमच्या पूर्वकर्माच्या गोष्टी तुमच्या वाटेला येतात आणि त्या त्याची जी काही बेरीज वजाबाकी असते ती तुमच्या वाटेला आलेली असते. बरेचदा असं होतं की तुमची काही चूक नसताना तुम्हाला काही कारणासाठी शिक्षा मिळते. मग ती शिक्षा कशाही प्रकारची असो, पैशाची असो, एखाद्याच्या दुराव्याची असो किंवा एखाद्याशी तुमचं होणारा वाद असतो. तुमची काही चूक नसते, पण तेव्हा तुम्हाला ती झेलावी लागते. अशा वेळेला तुम्हाला स्थिर राहणं खूप गरजेचं असतं. कारण तुमचं प्रारब्ध कार्य करतं तेव्हा तिथे कोणीही आडवं येऊ शकत नाही. तर काही वेळेला ज्या गोष्टी होतात त्यासाठी तुम्हाला खूप दुःख होतं. हे असं का झालं? हे असं का झालं? दरवेळेला तुमचं पूर्वकर्मच आडवं येईल असं नाही. मी बरेचदा म्हणतो की तुमचं पूर्वकर्म, पण दरवेळेला पूर्वकर्मच येईल नाही. तुमचे काही प्रारब्धाच्या गोष्टी ठरलेल्या असतात. तशाच तुमच्या जीवनात घडणार असतात. त्यामुळे त्याचं दुःख करण्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं. म्हणजे तुम्हाला समाधान देईल. पण काय असतं, आपली बुद्धी स्वार्थ असल्यामुळे आपल्याला समाधान देणारं असं कुठलंही सोल्युशन निघत नाही. मन खूप विचार करतं की काय करावं? कारण मनाला जेव्हा दुःख होतं, तेव्हा खरं मन कळतं. सज्जनाला दुःख होतं तेव्हा तो सिंहावलोकन करतो, आपल्या मागे जातो आणि आपला विचार करतो की आपल्यातनं काही त्रुटी राहिली, काही चूक राहिली, त्याच्यामुळे हे असं झालं का? तसंच माणूस जो रजोगुणी असतो त्याला राग येतो की नाही, हे असं का झालं? हे असं नाही व्हायला पाहिजे. माझी चूक नसताना मी भोगायचं नाही. तमोगुणी माणूस असतो तो म्हणतो मी ह्याचा बदला घेईन. म्हणजे आपली वृत्ती प्रकार प्रकारे बदलत असते. आपल्या जीवनातल्या गोष्टी आपल्या कर्माने आलेल्या आपल्या वाटेला आल्या त्या शांतपणे भोगणं ह्या व्यतिरिक्त, जर तुम्ही सात्विक असाल, तुम्ही शांतपणे बघा, तो काळ निघून जातो. उद्याच्या उद्या तुम्हाला तो काळ बदलायचा असेल तर नाही बदलता येत. आत्ताच्या आता बदलायचं तर तुम्ही शांत राहा. तुमच्या जीवनात असे काही प्रसंग आले तर तुम्ही शांत राहा. त्याचं चिंतन करा. त्याच्यावर काही सोल्युशन निघतं तर बघा. सोल्युशन नसेल निघत तर याच्यावर काही सोल्युशनच नाही आहे. तो काळ जाऊ द्या. कारण काही गोष्टीला सोल्युशन मिळणं खूप कठीण असतं. तो काळ संपेपर्यंत थांबायला लागतो. कारण आपल्या काही कर्मच आपली अशी असतात की जी आपल्याला माहीत नसतात ह्याची शिक्षा काय मिळणार आहे. आणि हे बघा, तुमच्या घरातले एका माणसाचं जर कर्म चुकलं असलं ना, तर घरातल्या सगळ्यांना त्याचा भोग भोगावा लागतो. हा नियम आहे. कुटुंब एक आहे. त्यामुळे
एका माणसाची चुकी सगळ्यांना भोगायची, भले मग ती काही चुकी असो. तुम्ही एक कल्पना करा, एखाद्या माणसाने क्राईम केला तर समाज त्या अखंड कुटुंबाला दोषी ठरवतो. तसंच आहे की तुम्ही केलेल्या चुका आठवा, की आपल्याकडून काही काळापूर्वी काय चुका झाल्या, काय गुन्हे झालेत, आणि तुमच्या वाटेला आलंय हे काहीतरी कमी तापाचं आलेलं आहे, पण तुमच्या मागे बाबा होते, त्यामुळे ते आनंदाने स्वीकारायला शिका. तुम्ही जेव्हा ते आनंदाने स्वीकारता तेव्हा तुम्ही स्वतःला बदलता. ठीक आहे, ह्या चुका मी पुन्हा करणार नाही, किंवा ज्या कारणामुळे मला ह्या प्रकारचा भोग भोगायला लागला ते काम मी पुन्हा करणार नाही. म्हणजे तुम्ही सावध व्हायचं आहे. कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीत वाईट झाली ना, तर ते भाग्य समजा, की मला सावध व्हायला संधी दिली आहे. तुमच्या बाबतीत कधीच वाईट झालं नाही, सगळी सुख तुम्हाला मिळाली, तर तुम्हाला सावध व्हायला वेळच नाही. म्हणजे देव तुम्हाला संधी देतोय, सावध हो, आणि ह्यापुढे तरी अशा चुका करू नकोस, किंवा ज्या चुका झाल्यात त्याचे जे काही कारण आहे ते तू भोग. जेव्हा तुम्ही असे भोग भोगता तेव्हा मनाला यातना होतात, पण त्याच्यात तुमचं पुण्य वाढवण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण वाढवा, चिंतन वाढवा, राग घालून घेऊ नका डोक्यात. रागाने काय होईल, तुमच्यात नेगेटिव्ह शक्ती वाढत राहील, आणि तुम्ही स्वतःला खाली खाली पाहता. म्हणजे उदाहरणार्थ, आता साधकाचं दुःख म्हणजे हेच असतं की देवापासून फार करता. जेव्हा तुमच्या वाटेला असं येईल तेव्हा तुम्ही स्वतःला सांभाळा, दुसऱ्याला दोष देऊ नका. आपल्याला काय सवय असते, हां त्याचे दोष, त्याचे दोष, एवढ्या सगळ्यांचे दोष आहेत, पण त्यांचा काळ आला नाही अजून. हा एवढा चुका करतो, तो तेवढा चुका करतो, तो असा वागतो, मग त्याच्या वाटेला असं का नाही, माझ्याच वाटेला का? लक्षात घ्या, त्याची वेळ अजून आली नाही आहे. आणि जेव्हा तुमचे दोष एखाद्याला कळतात, तुमच्या देवाला कळतात, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्याची क्षमा मागता, की देवा माझा हा दोष जडून जाऊ दे. तुम्हाला माहीत नाही तुमच्यात दोष किती आहेत. आत्मपरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला कळेल, तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये, तुमच्या प्रत्येक एक्सप्रेशन्समध्ये, तुमच्या प्रत्येक विचारामध्ये, तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये दोष आहेत. आणि देव हा नित्यशुद्ध आहे. तो तुम्हाला त्याच्या पूर्ण शक्तीपणाला लावून तुम्हाला तो शुद्ध करायचा प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, लक्षात घ्या, देव तुम्हाला त्याच्या सगळ्या क्लुप्त्यापणाला लावून या संसारातून बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो, म्हणून तुमच्यावर संकट टाकत असतो. बघा, थोडे दिवस गेले की एक संकट येतं, नवीन संकट. तुम्हाला वाटतं अरे वा छान छान झालं, सगळं छान होतं, छान होतं. अचानक काहीतरी चुकतं. अरे अरे सुख आली, सुख आली असं म्हणता म्हणता ती सुख पटकन पडद्याआड होतात. ह्याचं कारण, त्या सुखाची आस लावून तुम्ही बसलात, पण त्यासाठी काही कृती केली नाही, काही मेहनत केली नाही. सुख ही सुद्धा प्रारब्धाने मिळतात. जसं दुःख प्रारब्ध म्हणतो आपण, सुखानंही प्रारब्ध आहे. पण त्यावेळेला आपल्याला प्रारब्धाची आठवण येत नाही, आपण विसरून जातो सोयीस्करपणे. कारण विसरणं हा आपला एक देवाने दिलेला अतिशय उत्तम गुण आहे. म्हणून दुःख विसरतो, डिप्रेशन विसरतो.
यातना विसरतो, एखाद्याने दुखवलेलं विसरतो, एखाद्याने अपमानित केलेलं विसरतो. हे विसरणं गरजेचं आहे. एखाद्याने तुमची चाडी केलेली तुम्ही विसरता. विसरणं ही मोठी देणगी आहे. काही वेळेला हे विसरणं फार उपयोगी पडतं. तुम्ही तुमची पूर्वकर्म चुकीची कधी विसरू नका. म्हणजे आलेलं दुःख हे कमी आहे याची जाणीव येईल. तुमची पूर्वकर्म आठवली की तुम्हाला ते कळेल. कारण आनंदाच्या स्रोतात कोणी भेद केला किंवा कोणी कोणी दुरावा निर्माण केला की त्रास होतो. तुम्हाला ह्या सगळ्या मनाच्या भावना जिंकायला शिकायचं. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, गुरुचरण कमलाची जादू. ही जादू जर तुम्हाला नाही कळली तर दुःखातच असाल शेवटपर्यंत. गुरुचरणावर भक्ती करणं, गुरुचरणावर स्थिर राहणं, सद्गुरुचरणाची आराधना करणं, हे जर तुम्हाला नीट जमलं नाही, तिकडे तुमचा हृदयाचा दरवाजा, भक्तीचा दरवाजा उघडला गेला नाही, तर तुमची भक्तीसुद्धा अपूर्ण राहते. ती परिपूर्णतेला जात नाही. एकदा का दरवाजा उघडला की तो कधीच बंद होत नाही. पण तो उघडायच्या आत जर का काही कमी जास्त झालं, तर तर तुम्ही कायम अपूर्ण राहता. अशा वेळेला मन काय होतं, मला ती अवस्था प्राप्त व्हायला हवी, यासाठी तो लबाड्या करतो. जी गुरुचरण कमलाची गोडी चाखली आहे, ती आता मिळत नाही. मग ती मिळण्यासाठी नवीन नवीन आयडिया करतो, पण तशी करायची गरज नाही. बरेचसे लोक आहेत जे आपल्या गुरुला मुकलेत, गुरुपासून दूर झालेत. त्यांना खूप यातना होत असतात, म्हणून ते मानसिक त्रासात जातात. तुम्हाला मी एक छान आयडिया सांगतो. गुरुचरण कमल हृदय स्थिर करावे आणि सगळ्या गोष्टी विसरून जाव्या. बघा तुमचं जीवन बदलतं. सगळ्यांना क्षमा करायला शिका. जोपर्यंत तुम्ही क्षमा करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला सांत्वना देऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही आपल्या आतल्या कोशात जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल, तेव्हा तुमचं मन व्यापक होईल. जेव्हा तुमचं हृदय प्रेममय अवस्थेत भारलं जाईल, तेव्हा तुमच्याकडून कर्म अधिक शुद्ध आणि पवित्र होतील. तुम्हाला स्वतःला घडवायला आयुष्य अपुरं पडतं. आपण नेहमी दुसऱ्यांच्या शिक्षणाबद्दल, संस्काराबद्दल बोलतो, पण तुमचे स्वतःचे संस्कार इतके भयंकर आणि चुकीचे संस्कार पुसून टाकणं इतकं त्रासदायक आहे की त्याच्यात आयुष्य संपुष्टात येतं. आणि आपली कुटुंबावरची प्रचंड माया, ही जी माया आहे ती कुठल्याही किमतीत बदलली जात नाही. कारण सद्गुरूच्या चरणकमलाची जादू कळल्याशिवाय ती माया तुटत नाही. जरी तुम्ही तोडलीत तरी ती दुःख देणारच, ती यातना देणारच. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादा खिळा मारलात, तो खिळा पुन्हा काढून घेतला तर तिकडे ते छिद्र तसंच राहतं. ते कधीच भरलं जात नाही आपोआप. तसंच मनाचं आहे. एखाद्यावर तुम्ही नितांत प्रेम केलं आणि जर त्याने तुम्हाला दुःख दिलं, तर तुम्हाला ते सहन होत नाही. त्यामुळे ते दुःखसुद्धा झेला, पण पॉझिटिव्हली झेला. ठीक आहे, आपल्या नशिबात हे येणं होतं. ते
कमी प्रतीच्या आल्याबद्दल आभार माना. नाहीतर त्याच्या यातना तुम्हाला असह्य होतील. कारण आपल्याला आयुष्यभर मनमानी करायची सवय असते. मनाला वाटेल तसं तुम्ही वागलेले असता. पण जसजसा काळ जातो तसतसं तुमच्यावर मर्यादा येतात. जसं वय वाढतं तशा मर्यादा आपोआप येतात. कारण तुम्ही कधीही ॲडजस्ट केलं नसतं, पण काही वेळेला ॲडजस्ट करायला लागतं. काही लोकांनी आयुष्यभर ॲडजस्ट केलेलं असतं, तरी मी आता ॲडजस्ट करणार नाही असं म्हणत असतं. हे स्वतःचे मानसिक दोष आहेत बरं का. माणूस एखाद्या ठिकाणी हट्टाला पेटून बसतो. मी हे नाहीच करणार, मी हे नाहीच ऐकणार. हे सगळ्या बाबतीत चालू शकतं, सद्गुरूच्या बाबतीत नाही चालत. जसं शक्य होईल तसं त्याच्याबरोबर स्वतःला मोल्ड करायचं असतं. जसं तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी स्वतःला मोल्ड करता, तसं सद्गुरूच्या सुद्धा साथीसाठी, प्रेमासाठी मोल्ड व्हावं लागतं. कारण हे नुकसान कधीही भरून निघणारं नसतं. आणि ते नुकसान कोणीही भरून काढणार नसतं. तुमचं तुम्हालाच भरून काढायचं, तुमचं तुम्हालाच उन्नत व्हायचं, तुम्हालाच चिंतन करायचं, तुम्हालाच नामस्मरण करायचं. अशा अवस्थेत जितकं नामस्मरण कराल तितके तुम्ही त्या मानसिक ताणातून, डिप्रेशनमधनं बाहेर याल. कारण आता सहज डिप्रेशन ही गोष्ट सहज बोलली जाते. माणसावर तुम्ही सुद्धा एखादा अन्याय करताय तुम्हाला नाही माहिती. तुम्ही आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या घराच्या ठिकाणी, आपल्या नातेवाईकांच्या ठिकाणी तुम्ही कितीतरी लोकांवर अन्याय करत असता. तुमचं म्हणणं लादत असता. तुमचा हट्ट दाखवत असता. तुमचा अधिकार दाखव. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायला शिकायचं. ठीक आहे, देवाची इच्छा. मी तुम्हाला सुचवतो, पटलं तर घ्या, नाही तर देवाची इच्छा किंवा तुमची इच्छा. कारण कुठल्याही गोष्टीचा अति आग्रह, काही लोकांना सवय असते खूप अति आग्रह करायचा. त्या माणसाला नको नको होईपर्यंत आग्रह करायचा. असा कधीच करायचा नाही. या अति आग्रहामुळे त्या माणसाचं आणि तुमचं नातं कुठेतरी बंधनात पडतं. खराब होतं असं नाही म्हणणार मी, पण बंधनात पडतं. म्हणून कुठल्याही गोष्टी एखाद्यावर अतिप्रेम करणं हेही तुम्हाला त्रासदायक होतं. तुमच्या कुटुंबावर म्हणा, तुमच्या पैशावर म्हणा, तुमच्या व्यवहारावर म्हणा, तुमच्या देवावर म्हणा, तुमच्या सात्विकतेवर म्हणा, तुमच्या पूजेवर म्हणा, तुमच्या देवातल्या मूर्तींवर म्हणा, अति करणं हे त्रासदायक असतं दुसऱ्यांना. तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करा, त्यात अतिपणा काही नाही. पण तुम्ही दुसऱ्याला करायला लावणं. काही काही लोक सहज दुसऱ्यांना, हां तो अमुक उपास करा. अरे तुम्ही कोणाला काय सांगता काय? कोणीही कोणाला काही उपाय द्यायचे नसतात. कोणी कोणाला साधना शिकवतं, हे असं कर, हे असं कर, तू असं बोल, तू असं वाग. काही गरज नाही. ज्याचा तो शिकलेला आहे, जो तो बरोबर त्याचं ऑब्झर्वेशन आहे. आणि काही लोकांना कारण नसता बाल होऊन मला काहीच कळत नाही असं म्हणायलाही आवडतं. मला काही कळत, तुला कळत सगळं असतं. मी अज्ञानी असण्याचाही भाव आणण्याचा काही लोकांना आवड असते. आणि काही लोकांना मी तुम्हाला सगळे सल्ले देतो असं म्हणण्याचाही भाव असतो. हे सगळे बंद करायचं असतं. ना आपण अज्ञानी आहोत, ना आपण सज्ञानी आहोत. आपण स्थिर आहोत ह्याची जाणीव घेण्यासाठी ही धडपड आहे. कोणाचेही सल्ले ऐकायचे नाही, कोणालाही सल्ले द्यायचे नाही, कोणाचीही गुपितं ऐकायची नाहीत.
कोणाची गुपितं जाणून घेण्यासाठी काही उलटे-सुलटे प्रश्न उत्तर करायचे नाहीत. तुमचं जे ज्ञान आहे, हे शाब्दिक ज्ञान आहे, तेवढ्यापुरतं भ्रामक ज्ञान आहे. तेवढ्यापुरतं एखाद्याचं स्वभाव दर्शन ज्ञान आहे. तुम्हाला ज्ञान नाही झालंय. लक्षात घ्या. अध्यात्मात थोडीशी पूजा अर्चा केली की लोकांना वाटतं आपल्याला ज्ञान झालं. पण ते ज्ञानी ह्या तुमच्या सगळ्या कल्पना आहेत. तुमचं वागणं, तुमचं पूजा करणं, तुमचं पारायण करणं, ह्या सगळ्या कल्पना आहेत. या सगळ्या खोडून काढायच्या. कारण नसता अध्यात्माचे देव्हारे नाही माजवायचे. कारण नसता अध्यात्माच्या जोरावर स्वतःकडे मान नाही घ्यायचा. काही लोक हां, मला बाबा म्हणाले असे, मला बाबा स्वप्नात दिसले, मला बाबांनी असं सांगितलं करायला, आणि सगळे घोटाळे, सगळं खोटं आणि चुकीचं करतात. तसं करणं चुकीचं आहे. समोरचा माणूस काय लेवलला आहे हे कळणं तुम्हाला गरजेचं. नाही, मला बाबांनी सांगितलं असं दादांत खोटं सांगून टाकतात लोक. हे मला बाबांनी सांगितलं असं करू नको. म्हणजे तुमचं जर बाबांशी ना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे असं तुम्ही म्हटलंत का? लक्षात घ्या. माणूस अध्यात्मातली लबाडी कुठे ना कुठेतरी वापरतोच. तुम्हाला सुज्ञ व्हायचं आहे, शहाणं व्हायचं आहे, विवेकी व्हायचं आहे. बरेचदा असं म्हटलं तर बाबांना ना हे आवडतं, बाबांना ते आवडतं, बाबांना ते आवडतं, बाबांना फक्त तुमचं हृदय आवडतं. सद्गुरूला तुमच्या हृदयाव्यतिरिक्त तुमच्या कुठल्याही गोष्टीत काही आवड नसते. तुम्ही साधना केलेली त्याला अधिक आनंददायी असते. तुम्ही सर्वस्वाने सेवेला तयार झालेलं त्याला अधिक आवडतं. तुमच्याकडून होईल तेवढी समाजसेवा झाली की त्याला सुख वाटतं. दुसऱ्या माणसाला सांभाळून घेतलं की त्याला सुखदायी होतं. दुसऱ्या जीवाला समजून घेतलं की त्याला आनंद मिळतो. ज्याला गरज आहे त्याला त्याची गरज पूर्ती केली तर त्याला आनंद होतो. एखाद्याला घालून पडून बोलून, एखाद्याला कमीपणा दिला त्याला सहन होत नाही. कारण सगळे त्याचेच जीव असतात ना. लक्षात घ्या. सगळे त्याच. काही लोकांना ना दुसऱ्यांना दोष देण्यात खूप सुख वाटतं. तो ना तो तसाच आहे, तो तसाच आहे. अरे तू काय आहेस? तू का लोकांना दोष देतोस? ती अमकी माणसं ना ती तशीच आहेत. अरे तू काय आहेस? मी तर म्हणेन सगळ्यांनी मौन पाळा. कारण तुमच्या बुद्धीला सरळ करायला तुम्हीच सक्षम शिलेदार आहात. तुम्हीच तुमच्यावर अंकुश घेऊन बसायचं तुमच्या मस्तकावर. हे बोललास चूक केली शिक्षा घे, चूक केली शिक्षा घे, चुकीचे शब्द उच्चारला शिक्षा घे, दुसऱ्याला दोष दिला शिक्षा घे. अशा शिक्षा घ्यायला लागतात बरं काय. प्रायश्चित्त खूप घ्यायला लागत असतं. जेव्हा जेव्हा अशा स्वतःला शिक्षा सुरू कराल तेव्हा तुमचे दोष जातील. शिक्षा पण कडक घ्यायच्या असतात, खूप कडक. जी गोष्ट अतिशय आवडते ती करायची. अध्यात्मातल्या शिक्षा खूप कठीण असतात. जी गोष्ट तुम्हाला अतिशय हवी आहे ती ती करायची नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा अंकुश स्वतः होत नाही, समाजाने तुम्हाला काय सांगावं, हे तुझं चुकलं, हे तुझं चुकलं, हे तुझं वागणं, हे तुझे संस्कार चुकले, हे सांगायची गरज नाही साधकाला. तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की आपल्याला कुठे करेक्ट करायचं स्वतःला. मी तर म्हणतो तुम्ही प्रत्येकाने मौन पाळा. तेच अधिक सोयीस्कर साधन आहे. कोणीही कोणाविषयी काहीच बोलायचं नाही. कोणीही कोणाची काही गुपितं जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा.
कोणीही कोणाचा अपमान कधीच करायचा नाही. कोणालाही काहीच अधिकार नाही कोणाचा अपमान करायचा. कोणी कोणाची चूक दाखवायला जायचं नाही. कोणी कोणाला काय काम करायला सांगायचं नाही. अरे तुला जे वाटतं ते तू कर. बरीचशी लोक म्हणतात हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, ही अशी कामं झाली पाहिजे, ते काम ते विषय संपला की माणसं झोपली. परत पुढच्या मीटिंगला ते जागी होतात, पुढच्या भेटीपर्यंत. असं नाही होतं. अशी संस्था नाही चालत. एखाद्याने एखाद्याला म्हटलं काही देऊ केलं, नाही नाही तो त्यांना कशाला ते द्यायला हवं आहे. अरे तू ज्याला एखाद्याला काही द्यायचं तर तू कोण अडवणार? त्याला जे करायचं ते करू देत. ज्याला जे वाटतं ते त्याने करावं. तुझ्या बुद्धीने त्यांनी त्यांचे पैसे खर्च करावे असं तू कोण ठरवणार? देवाच्या डोक्यात काय आहे तुला काय माहिती? देवाच्या मनात काय आहे, कोणाच्या रूपाने कसा कसा प्रकट होईल तुला काही माहीत नाही. तो कोणाला काय इंट्युशन देईन कोणाला काही माहीत नाही. म्हणून प्रत्येकाचा आदर करा. म्हणून प्रत्येकाचा मान करा. म्हणून प्रत्येकाला तो त्याच्या योग्यतेनुसार वागवा. आणि स्वतः गुप्त राहा. साधकाने आपली साधना कोणालाही सांगायची नाही. आपल्या ज्या काही सद्गुरूशी तुमचं नातं आहे कुठेही व्यक्त करायचं नाही. गुप्त गुप्त गुप्त. आपणच आपल्या कोशात स्वतःला घ्यायचं आणि मी आणि देव ह्याच्या पलीकडे सगळं जग संपवून टाकायचं. तर त्या गोष्टी शक्य आहेत. तुम्हाला मी जगण्याच्या खूप काही टिप्स देतो. साधनेच्या या सगळ्या तुम्ही वापरता, माझी लेक्चर्स ऐकता अशी मी अपेक्षा करतो. कोणावरही तुमच्या इच्छा लादू नका. कोणावरही कसलीही जबरदस्ती करू नका. कोणालाही हट्टाने अतिआग्रह करू नका. कोणावरही अतिप्रेम करू नका. या सगळ्या गोष्टी तुमच्या देवापासून दूर नेणार आहेत तुम्हाला. कारण तुम्ही अति आग्रह करता, तुमचा अहंकार आहे. एकासाठी खूप पैसा खर्च करू शकता, हाही तुमचा अहंकार आहे. जिकडे जिकडे तुमचा अहंकार जागृत होईल तिथे गोष्टी टाळा. तुम्हाला मी शिकवतोय की जिकडे बाबांपासून दुरावा निर्माण होईल ती गोष्ट टाळा. म्हणून या तुम्हाला युक्त्या सांगतोय. सगळं बाबांचं आहे. तुमचा देहसुद्धा बाबांनी दिलेला आहे. त्याचाही अहंकार धरू नका. तुमचं आरोग्यसुद्धा बाबांनी दिलेलं आहे. तुमची मानसिक अवस्थासुद्धा बाबांनी दिली. हे सगळं तुम्ही ध्यानात घ्या आणि कार्य करा. सगळ्या गोष्टी साध्य होतात. नामस्मरणाची साथ सोडू नका. सद्गुरू चरणकमल सोडू नका. साईराम.